नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. परतून आलो भाग 1. चिमुकली खुशी ही मिहीर आणि गौरी यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय. लग्नाच्या तब्बल 2 वर्षानंतर त्यांचं हे पहिलं अपत्य. गौरी आणि मिहीर यांचा प्रेमविवाह. लग्नाच्या आधीच गौरीने मिहीरला तयार केलं की लग्नानंतर कमीत कमी 3 वर्षापर्यंत तरी मूल नको, कारण गौरीला तिचे करिअर करायचे होते आणि त्याचवेळी मिहीरनेही तशी हमी भरली होती. मिहीर हा मुळात मनाने फार हळवा, तर गौरी तेवढीच व्यवहारी होती. लग्नानंतर दोघेही नोकरी करायचे. फार धावपळ व्हायची त्यांची, पण मिहीर गौरीला घरच्या कामामध्ये हातभार लावायचा. त्यांचा छान संसार चालू होता. ज्या दिवशी घरकामाचा कंटाळा आला तर त्या रात्री ऑफिसमधून परत आल्यावर छान बाहेर लॉंग ड्राईव्हला जायचे. कुठेतरी बसून मनमोकळ्या गोष्टी करायच्या आणि बाहेर जेवण करायचे. बरेच वेळा कामाचा कंटाळा म्हणून नाही तर एकमेकांना वेळ देता यावा म्हणून मिहीर मुद्दाम प्लॅन करायचा. अशा प्रकारे एकमेकांना समजून घेत त्यांचं छान चाललं होतं. दिवसामागून दिवस गेले. आता मिहीर आणि गौरीच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होऊन गेलं होतं. एके दिवशी मिहीरच्या ऑफिसमधील मित्रा मूल झाले आणि त्याच्या बघण्यासाठी म्हणून मिहीर गौरी दवाखान्यात गेले होते. त्या रात्री त्यांना घरी परत येताना उशीर झाला. त्यामुळे बाहेर जेवण करून ते कारमधून येत होते. आकाशात पौर्णिमेचा चंद्र होता. छान हवासा गारवा हवेमध्ये होता. गौरीने गाडीच्या काचा खाली घेतल्या आणि मधून बाहेरच्या दिशेला वाकून ती वारं अंगावर घेत होती. गाडीमध्ये मंद आवाजात दोघांच्या आवडीचे अभिमानमधील तेरे मेरे मिलन की ये रैना हे गाणे सुरू होते. त्या रात्रीचा मूड फारच छान होता. मिहीर उजवा हात स्टेअरिंगवर गाडी चालवत आणि दुसऱ्या हाताने गौरीचा हात पकडत म्हणाला, खरंच नाही, आई बाबा होण्याचा काही वेगळाच आनंद असतो. गौरी स्मित हास्य करत आणि बाहेर बघत मिहीर थोडा दबकत, तुला नाही वाटत आई व्हावंसं? नाही वाटत कोणाला नाही. मग तुला नाही वाटत आपण उगाच उशीर करतोय म्हणून? गौरी हातातला हात काढीत, उशीर? जेमतेम 1च वर्ष झाले लग्नाला. गौरी खिडकीबाहेर बघायला लागली. मिहीर थोडं हिम्मत करीत, का नाही आपण आताच प्लॅन करीत? गौरी त्याच्याकडे बघत, मोठी जबाबदारी आहे पालक बनणे. आपलं छान चाललंय आता. मलाही आता प्रमोशन मिळणार आहे आणि तुला पण काही काळ ब्रेक घेता येईल. अरे पण तेवढंच का आहे का? मनाने पण आपण तयार व्हायला नको का? आणि लग्नासाठी आपण हे ठरवले होते की किमान 3 वर्ष तरी मूल नको म्हणून, आणि आता हा विषयही नको. गौरीने गाडीच्या काचा वरती घेतल्या आणि डोके सीटला टेकवत डोळे मिटून बसली. मिहीर गौरीचा बिघडलेला मूड बघून गप्पपणे गाडी चालवायला लागला. त्या दिवसानंतर मिहीरने गौरीकडे हा विषय पुन्हा काढला नाही. त्यावर काही दिवस उलटले. मिहीर जरी पुन्हा ते कधीही बोलला नाही, तरी त्याच्या अंतर्मनात काय चाललं हे गौरी जाणून होती. मिहीरला लहान मूल आवडायचे. त्यांच्याबरोबर खेळायला, त्यांच्याशी बोलायला फार आवडायचे आणि हे गौरीला ठाऊक होतं. तिने हे पण भापले होते की मिहीरला स्वतःचं मूल हवं होतं. मिहीरचा तो शांतपणा तिला नाही बघवला गेला. नेहमीप्रमाणे तिचा व्यावहारिकपणाने तिच्या मिहीरबद्दलच्या प्रेमापुढे हार मानली. पुढे 1 वर्षानंतर मिहीरची परी म्हणजेच खुशी जन्माला आली. होय, मिहीर तिला परीच म्हणायचा. खुशीचे आजोबा, जे कोकणात फार प्रसिद्ध असे ज्योतिषी होते, त्यांनी खुशी हे नाव सुचवले होते. पण मिहीर तिला परीच म्हणून हाक म्हणायचा. सारखं आपलं माझी परी करायचा. डिलिव्हरीच्या काही महिन्याआधी गौरीने जॉब सोडला होता. डिलिव्हरी करता गौरीच्या आईला मिहीरने आग्रहाने बोलावून घेतले होते. गौरीची डिलिव्हरी माहेरी न करता इथेच करायची अशी मिहीरची इच्छा होती. मिहीर गौरीला म्हणायचा, मला एकही क्षण आयुष्यातला त्या आनंदापासून मुकायचं नाही आहे. खुशी पोटात असताना देखील ती जणू आपल्याशी संवाद करते आहे असं मिहीरला वाटायचे. तो गौरीच्या पोटावर हात ठेवून प्रेमाने पोटातल्या बाळाशी हसत बोबडे बोलायचा. काय करते छकुली माझी? गौरी हसत म्हणायची. छकुली की छकुला कुणास ठाऊक? मिहीर म्हणायचा. बघ, मुलगीच होणार. हो ना गं छकुली. अशा प्रकारे महिन्यामागून महिने
निघून गेले. आता तो क्षण आला होता ज्याची मिहीर आतुरतेने वाट बघत होता. डिलिव्हरीच्या त्या एक रात्री आधी गौरी ॲडमिट झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला ऑपरेशन थिएटर बाहेर गौरीची आई आणि मिहीर त्या बातमीच्या प्रतीक्षेत होते. आतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला. तो ऐकताच मिहीर रोमांचित झाला. नर्स बाहेर येऊन अभिनंदन, मुलगी झाली आहे हे ऐकून मिहीरच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. खुशीने मिहीर आणि गौरीच्या सुंदर विश्वात पदार्पण केले होते. 3 दिवसानंतर बाळाबरोबर गौरी घरी परतली. खुशी आल्यापासून तो सारखा जितका जास्त वेळ मिळेल तिच्या अवतीभोवती असायचा. कितीतरी वेळ परीकडे, खुशीकडे टक लावून बघत बसायचा. तिच्या डोळ्यात बघताना मिहीरच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक असायची. एक वेगळंच समाधान दिसायचं. बरेचदा त्याचे डोळे प्रेमाने भरून पाणावून जायचे. खुशी 3 महिन्याची झाली तेव्हा गौरीची आई गावाला निघून गेल्या. आता खुशी आणि गौरीची संपूर्ण जबाबदारी मिहीरवर आली होती. त्याने ती आनंदाने स्वीकारली होती. गौरीचा नोकरी करण्याचा सध्या तरी काहीच विचार नव्हता. खुशी आल्यापासून गौरी ही फार बदलली होती. कारण तिच्यातल्या मातृत्व तिच्या व्यावहारिकपणावरील हावी झाली होती. गौरी फार खुश होती आणि मिहीरचा आनंद बघून, त्याची खुशीवरील असलेले प्रेम बघून मिहीर खुशीला छान सांभाळ करीत होता. खुशी रात्री बेरात्री रडत उठली की गौरीच्या आधी मिहीरच उठून तिला खुशीत घेत असे. तिच्याबरोबर बोबडे बोले. तिला कडेवरती घेऊन घरामध्ये घिरट्या घाले असे. ती झोपी गेली की तिला छातीवर ठेवून झोपे. हळूहळू परीला पण मिहीरची फार सवय झाली. गौरीपेक्षा मिहीरकडेच ती जास्त असायची. कितीही रडत असली आणि मिहीरचा आवाज ऐकला तर शांत व्हायची. मिहीर ऑफिसला जाताना त्याला घरातून निघण्याची इच्छासुद्धा होत नसे. मिहीर घरी नसताना खुशीचे निरागस डोळे मिहीरला घरी शोधायचे. मिहीर ऑफिसमधून पण सारखे गौरीला फोन कॉल करून विचारायचा, काय करते माझी परी. संध्याकाळ झाली की सारखी त्याला घरी येण्याची ओढ लागायची. खुशी पण मिहीर घरी आला की त्याला जाऊन बिलगायची. ती आता 9 महिन्याची झाली होती. मिहीरचे खुशीवरील प्रेम बघून गौरीला ईर्ष्या वाटायची आणि ती मिहीरला विचारायची, तुझं जास्त जीव माझ्यामध्ये आहे का खुशीमध्ये. तेव्हा मिहीर तिला हसून म्हणायचं, अगं तुझ्याच अंश आहे ना तो, आणि माझ्या दोघांमध्ये पण फारच जीव आहे. पण गौरीला सारखं वाटायचं की ही बाप लेकीची जोडी झाली आणि मी एकटी झाली. पण गौरीला त्याचा गर्वही वाटायचा की मिहीर नवरा म्हणून तर चांगलाच होता आणि आता वडील म्हणूनही उत्तम ठरला. चांगला गुणागोविंदाचा तिघांचा संसार सुरू होता. खुशी कलेने मोठी होत गेली. खुशी 13 डिसेंबरला 2015 5 वर्षाची होणार होती.